चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक खूप मोठी बातमी आतापर्यंत तुमच्याकडे आलीच असेल, पण खूपच विद्यार्थी इतक्या शंका विचारतायत की त्या सगळ्या शंकांची उत्तरं देण्यासाठी मी स्वतः इथे आलेलो आहे. ओके, एक मोठी गोष्ट जी आहे ती आपल्याला माहिती पडली, ती म्हणजे आतापर्यंत गेल्या 2 वर्षामध्ये जी ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईन करून टाकण्यात आलेली होती, ती ग्रुप बी आणि ग्रुप सी ची प्रिलिम्स आता सेपरेट करण्यात आलेली आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही बातमी पोहोचली असणार आहे. आपल्या या MPSC वालाच्या चॅनलवरती ऑलरेडी ही बातमी आपण टाकलेली होती, पण तरी सुद्धा तुमच्या नजरेखालून घालण्यासाठी मी ही बातमी परत आणलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांशी संबंधित जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये अराजपत्रित गट ब गट क सेवा परीक्षेसाठी दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी परीक्षा योजना जी आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली होती. हे बघा, या इथे सांगितले ही जुनी परीक्षा योजना आहे. ओके, आणि त्यानुसार गट ब गट क च्या संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ज्या आहेत त्या होत होत्या, पण आता मात्र आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये बदल जो आहे हा बदल बघायला मिळणार आहे. तो म्हणजे काय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब व गट क संवर्गातील पद सरळ सेवेनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासंदर्भात भरण्याचा शासन निर्णय वगैरे 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 वगैरे. ओके, येस, ह्याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, आता इथे छोटासा आता बदल झालाय, तो आपल्या महत्वाचा जेवढे तेवढं फक्त आपण बघूया. ते म्हणजे काय, तर वगैरे कारण सगळी दिली त्यांनी, माननीय न्यायालयामध्ये दाखल असलेली प्रकरणं वगैरे, त्या अनुषंगिक न्यायालयीन निर्णय वगैरे आणि निकालास होणारा विलंब वगैरे, हे सगळ्यांचा विचार करून गट ब सेवेतील विविध संवर्गाची स्वतंत्र पूर्व परीक्षा व गट क सेवेतील विविध संवर्गांची स्वतंत्र पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय जो आहे हा माननीय आयोगाने घेतलाय. गट ब गट क सेवांकरिता अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे राहील, परंतु गट ब व गट क असे सेवानिहाय पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. सो नीट लक्षात घ्या, म्हणजे अभ्यासक्रम जो आहे तो आधीच्याच प्रमाणे राहणार आहे. आलं लक्षात? ओके, येस, पण सेवानिहाय पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे हा परत ते प्रकाशित करतील असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, त्याच्यामध्ये काही फार बदल असणार आहे असं नाही, आपल्याला ऑलरेडी ते माहिती आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सगळंच एक्सप्लेन करून सांगणार आहे. वेळ आता फार राहिलेला नाहीये, अत्यंत नगण्य, अत्यंत थोडासा वेळ राहिलेला आहे, त्याच्यामुळे त्यानुसार आपण अभ्यासाला लागणार आहोत. सदर निर्णयानुसार गट ब सेवा संयुक्त परीक्षा व महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. गट ब ची प्रसिद्ध झाली आहे, गट क ची होईल काही दिवसांनी प्रसिद्ध, त्याच्यात काही फार बदल असणार आहे अशातली नाही, आणि त्या अनुषंगाने संबंधित सेवेच्या स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध करण्याची कार्यवाही आयोगाकडून करण्यात येत आहे. मग गट ब ची जाहिरात प्रसिद्ध झाली, पण गट ब च्या बद्दल आपल्याला आपले सौरभ सोनवणे सर जे आहे त्यांनी सगळी माहिती दिली आहे, पण मग आता गट क चे विद्यार्थी आहेत की सांगतायत की सर आम्हाला सगळी माहिती पाहिजे अशीच. ओके, आणि म्हणून मी गट क ची जी जाहिरात आली आहे ती जाहिरात सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलोय. जाहिरातीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, जर तुम्ही सिलेक्ट होणार असाल, कधी पण लक्षात ठेवा, जर तुम्ही सिलेक्ट होणार असाल तर तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवावा लागतो, तो असतो हा आकडा, जाहिरात क्रमांक. दोन्ही क्रमांक जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात. खूप मुलांना मी सांगत असतो की बाबा रे, तुमची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीशी संबंधित सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवा. ओके, तुम्ही जर सिलेक्ट झालात तर तुमच्या प्रत्येक प्रमोशनच्या वेळी, प्रत्येक सिलेक्शनच्या वेळी, प्रत्येक वेळी तुम्हाला हा जाहिरात क्रमांक द्यावा लागतो. आलं का लक्षात? सापडतो तो नंतर इझिली, असं काही अवघड गोष्ट नाहीये, पण आपण आपला सेव्ह करून ठेवावा. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रॉपर ऑफिशियली जाहिरात आलेली आहे, जाहिरात क्रमांक आहे याचा अर्थ ऑफिशियली जाहिरात आलेली आहे. एकूण 1333 जागा ज्या आहेत ह्या गट क मध्ये त्यांनी आणल्यात. गट क पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही 2 फेब्रुवारी 2025 रोजी एकूण 37 उपजिल्हा केंद्रावरती घेण्यात येणार आहे. ओके, मी काही सगळं तुम्हाला वाचून दाखवण्यासाठी नाहीये, तुमच्यासाठी जो महत्वाचा भाग आहे ओके तो भाग मी तुम्हाला समजून येण्यासाठी आलोय. खूप मुलं विचारतात की सर आम्हाला हे जे समोर लिहिलेलं असतं वेतन श्रेणी ह्याच्यावरून आम्हाला काही कळत नाही. ओके, बरं, मी तुम्हाला समजून सांगतो की काय असतं. ओके, सोप्या भाषेमध्ये, तुमच्या भाषेमध्ये समजून सांगायचा प्रयत्न करतो की ते काय असतं. ओके, या इथे हे जे S13 लिहिलेलं आहे किंवा या इथे S8 S10 हे जे लिहिलेत ना ह्यांना पे बँड्स असं म्हणतात.
हा आकडा जेवढा मोठा असेल तेवढी सॅलरी तुमची मोठी असते. ओके, सोप्या भाषेमध्ये आपण बघूया. हा आकडा जेवढा मोठा तेवढी तुमची सॅलरी, इनडिरेक्टली तेवढं तुमचं पद हे मोठं असतं. म्हणजे असायला सगळे गट कच आहेत. आलं लक्षात? ओके, पण तुम्ही बघा ना त्याच्यामध्ये नावांमध्ये पण बदल होतो. उदाहरणार्थ इथे निरीक्षक आहे, इन्स्पेक्टर. आलं लक्षात? ओके, इथे सहाय्यक आहे. आलं लक्षात? ओके, येस. आणि इथे बेलीफ, लिपिक, नगरपाल असे नाव आहेत. आलं लक्षात? ओके, म्हणजे त्याच्यावरून तुम्ही ते बँड जे आहेत ते समजून घ्या की जेवढा मोठा बँड असतो, हा पेमेंट बँड म्हणतात त्याला, तेवढे मोठी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते तुमचा बेसिक पे. लिहायला एवढी मोठी रेंज लिहिलेली असते, पण तुमच्या कामाचा आकडा जो आहे हा फक्त या रेंज मधला पहिला आकडा असतो, कारण तुमची सुरुवात तिथून होणार असते. आलं लक्षात? तुमची सुरुवात जी आहे ही तिथून होणार असते. आलं लक्षात? ओके, तो जो आकडा आहे नीट लक्षात घ्या, हे तुमचं बेसिक पे आहे. आलं लक्षात? ओके, ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये महागाई भत्ता, नियमाप्रमाणे अन्य जे भत्ते आहेत म्हणजे त्याच्यामध्ये HRA वगैरे असे सगळे अलाउन्सेस जे आहेत ते असतात. तुम्ही जर मला विचारलं की सर हे बेसिक पे असेल तर सॅलरी कशी कॅल्क्युलेट करायची, त्याचा प्रॉपर फॉर्म्युला आहे. आपण त्याच्यात आत्ता पडायला नको. तुम्हाला एक्झॅक्ट अंदाज जर पाहिजे असेल तर रफली 2.5 निगुणायचं. 2.5 पेक्षा थोडंसं कमी निगुणावं लागतं. ओके, पण रफली 2 निगुणा सोपं आहे की नाही. मग इथं 35,400 जर दिलंय तर रफली 2 निगुणा तुम्हाला 70,000 पेक्षा थोडीशी जास्त सॅलरी असणार आहे. ओके, येस. इथे 25,500 लिहिलंय तर रफली 2 निगुणा 51,000 पेक्षा थोडीशी जास्त, म्हणजे 60,000च्या आसपास काहीतरी वेतन तुमचं येणार आहे. आलं लक्षात? ओके, असं ह्याच्यामध्ये दिलेलं असतं. म्हणजे हे जॉब्स जे आहेत ते साधे नाही आहेत पोरो. ओके, म्हणजे तुम्ही जर ह्याचं जर बघायला गेलात, ओके, 35,400 तर ह्याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं, मी सांगतोय त्या पद्धतीने, तुम्ही एकदम एक्झॅक्ट आकडा करण्यासाठी 2.3 ने मल्टिप्लाय करा. त्यातल्या त्यात तुम्हाला नियरेस्ट आकडा मिळेल. नियरेस्ट. आलं लक्षात? ओके, म्हणजे 70,800 प्लस 10,100 आहे की नाही, म्हणजे किती झाले, 80,000च्या आसपास वेतन आहे हे जे पद आहे ते. आलं लक्षात? ओके, 80,000च्या आसपास वेतन, आणि पद पण कमी नाहीत ना, 40 पद आहेत. ओके, इथं 482 पद, 9 पद, 17 पद. तुम्ही फक्त पद बघा. आलं लक्षात? ओके, 482 पद, त्याचं वेतन जवळपास असणार आहे 70-75,000च्या आसपास, 70,000च्या आसपास. आलं लक्षात? ओके, येस. सो त्याच्यावरून तुम्ही विचार करा की किती तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. वेतन खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतं आहे. खूप चांगले चांगले जॉब्स आता आयोगाने तुमच्यासाठी आणले, तर थोडे नाही आहेत. आयोगाचे जॉब्स जे आहेत त्यांची संख्या जर बघितली तर 1333. हे तर नोटिफिकेशन मध्ये. आतापर्यंत आपल्याला आयोगाचा इतिहास माहिती आहे की प्रिलिम्स झाल्यानंतर अजून पद प्रत्येक परीक्षेत वाढतात. मुख्य परीक्षा आली की नोटिफिकेशन येतं, सुधारित नोटिफिकेशन येतं की याच परीक्षेमध्ये आम्ही अजून एवढे एवढे पद वाढवतोय. आलं लक्षात? कधी कधी तर ह्याच्यामध्ये नसलेले पद सुद्धा ऍड होतात की आता आलंय मागणी पत्र म्हणून आम्ही हे वाढवतोय. आलं लक्षात? ओके, येस. कधी कधी होतं मागणी पत्र जे आहे ते त्या हिशोबाने ते काम चालतं. सो कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, त्याच्यानंतर लिपिक, टंकलेखक, बेलीफ, नगरपाल वगैरे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये, हे सुद्धा एस बँड 6 मध्येच येतं. आणि जागा कमी नाही आहेत, 776 जागा आहेत. लक्षात? म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही संख्या जी आहे ती यावेळेस आहे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की अर्ज सादर करण्यासाठी काही महत्वाच्या तारखा त्यांनी दिल्यात. आज तुम्ही हे लेक्चर जे आहे ते बघताय, येत्या सोमवारी तुम्हाला हे सगळं लेक्चर जे आहे येत्या सोमवारपासून तुमचे नोटिफिकेशनची फॉर्म भरण्याची दुपारी 2 वाजता वेळ आहे. येत्या सोमवारी दुपारी 2 वाजता नोटिफिकेशनच्या पद्धतीने फॉर्म भरायचा. 4 नोव्हेंबरला संध्याकाळी 11 त्यांनी दिलेली वेळ आहे. ओके, मी तुम्हाला सांगतो, माझं बोलणं ऐका या बाबतीमध्ये. 4 नोव्हेंबरची वाट बघू नका. हजारो मुलं असतात जे शेवटची वाट बघतात आणि त्या दिवशी वेबसाईट हँग होते. साहजिक आहे, आयोग पण त्याला काही करू शकत नाही. तुम्ही जर एकदम गावभरचे लोक तिथे जमा व्हाल तर आयोग तरी काय करणार? आयोगाने वेळ एवढा मोठा देऊन ठेवलाय तुम्हाला, बरोबर आहे की नाही? म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जर तुमच्याकडे सगळं रेडी असेल तर 14 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान, म्हणजे येत्या आठवड्यात पूर्ण फॉर्म भरून मोकळं व्हायचं. सगळं पूर्ण फॉर्म भरायचा. त्या फॉर्मचा प्रिंटआउट, जसं मी सांगितलं नोटिफिकेशनचं प्रिंटआउट, एक छोटीशी फाईल बनवायची, त्या फाईलमध्ये लावून टाकायचं.
इवन जॉबला लागल्यानंतर सुद्धा आयुष्यभर ही फाईल जपावी लागते, तुमच्या हॉल तिकीट सहित, हॉल तिकीटच्या नंबर सहित. ते तुम्हाला सिलेक्ट झाल्यानंतर लक्षात येतं की अरे यार हे जपायला पाहिजे होतं, आता कुठे शोधत बसू. आणि ते 10 वर्षानंतर लागणार असतं, प्रमोशन जेव्हा पहिल्यांदा होतो तेव्हा. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर ही जी म्हणजे काय म्हणतात त्याला, फीस भरण्याची लास्ट डेट आहे ती पण दिलेली आहे. फॉर्मला अप्लाय केलं की त्याच्यानंतर तुम्हाला फीस भरता येते. फीस भरत असताना 2 मार्ग असतात, एक असतो ऑनलाईन आणि एक असतो ऑफलाईन. अशा 2 पद्धतीने तुम्ही फॉर्मच्या मध्ये फीस भरू शकता. सो 2 पद्धतीने तुम्हाला ते भरता येतं, त्याच्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. ऑनलाईन भरा, खूप क्विकली होतं, खूप छान पद्धतीने ते पटकन होऊन जातं. भारतीय स्टेट बँकेमध्ये, म्हणजे ह्याचा अर्थ ऑफलाईन भरता येत नाही का? भरता येतं. आलं लक्षात? त्याच्यासाठी लास्ट डेट त्यांनी 6 नोव्हेंबर दिली आहे. नीट लक्षात घ्या, ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लाल केल्यात. 6 नोव्हेंबर ही ऑफलाईन स्टेट बँक मध्ये जाऊन भरण्याची डेट आहे. ऑनलाईन फीस भरण्याची लास्ट डेट 4 तारीख आहे. परत सांगतो, 4 तारखेची वाट बघू नका, वेबसाईट हँग होते. त्याच्या आधीच तुम्ही भरून मोकळे व्हा. येत्या आठवड्यातच सगळा विषय संपवून टाकायचा. ओके, येस. त्याच्यानंतर दुसरी अजून एक गोष्ट असते त्याच्यामध्ये, म्हणजे एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं. एक्झाम सेंटर संपून जातात, त्याच्यामुळे सुद्धा थोडंसं लवकर पटकन फॉर्म भरायचा. नाहीतर मग नेमके तुम्ही असता पुण्याचे आणि तुम्हाला एक्झाम सेंटर घ्यावा लागतो नगर, ओके, किंवा तुम्हाला एक्झाम सेंटर घ्यावा लागतो सातारा, कोल्हापूर, सांगली. का बरं? पुण्यातले सगळे सेंटर संपले म्हणून. सेम मुंबईच्या मुलांसोबत पण होतं, त्यांना घ्यावं लागतं मग रायगड, त्यांना घ्यावं लागतं ठाणे, पालघर, असं घ्यावं लागतं. आलं लक्षात? ओके, सो थोडंसं प्रयत्न करा पोरं या बाबतीमध्ये. ओके, चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो पण तिथं दिलेला आहे. आलं लक्षात? ओके, येस सर. ह्याच्यामध्ये तुमच्यासाठी महत्वाच्या तारखा मी तुम्हाला सांगतो. 14 तारखेच्या दुपारी 2 वाजता फॉर्म रिलीज होत आहेत. 14 तारखेपासून 20 तारखेपर्यंत तुम्ही सगळं संपवा, त्याच्यापेक्षा जास्त पुढे एक्सटेंड करू नका. जर अगदी सर माझा अमुक डॉक्युमेंटच तयार नाही, तमुक डॉक्युमेंटच तयार नाही, ओके, येस, आहे की नाही? बघा, कम्प्युटर पण म्हणतोय माझा पटपट पटपट घाई करा, असं हँग होत असतं नाही तर, म्हणून, आहे की नाही? ओके, येस. त्याच्यानंतर पदसंख्या, आरक्षण ह्याच्या संबंधातल्या ज्या तरतुदी आहेत, ओके, त्यांनी ऑलरेडी, त्यांना माहिती आहे आपण नंतर जागा वाढवणार आहोत, म्हणून त्यांनी ऑलरेडी वाक्य लिहून ठेवलंय. नीट बघा. पदसंख्या, संवर्ग आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. मी हे तुम्हाला इथं यायच्या आधीच सांगितलं होतं, या ओळीपर्यंत पोहोचायच्या आधीच सांगितलं होतं की हे वाढत असतं. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर बाकीच्या पुढच्या याच्यामध्ये तुमच्यासाठी, म्हणजे शेवटी नोटिफिकेशन आहे, महत्वाचं तर असतंच, त्याच्या सूचना आम्ही तुम्हाला देऊ. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर जर काही, बघा, केवळ प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद विविध संवर्गाच्या संदर्भात पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत कालावधीमध्ये सुधारित अतिरिक्त मागणीद्वारे प्राप्त होणारी सर्व पदं पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येईल. परत तुम्ही म्हणायचंच नाही की सर अमुक पद आधीच्या नोटिफिकेशन मध्ये नव्हतंच. आयोगाने आधीच सांगून ठेवलंय की आम्ही रिझल्ट पब्लिश करेपर्यंत जर अजून काही मागणी सरकारने केली तर आम्ही ते याच परीक्षेत ऍड करणार आहेत. माझं तुम्हाला म्हणणं असेल, पोरहो, फॉर्म भरा. ओके, जॉब साधे नाही, त्याच्यातला उद्योग निरीक्षक नावाचा जो पद आहे, इट इज ॲज गुड ॲज ग्रुप बी. ओके, जरी ते ग्रुप सी मध्ये काउंट होत असेल तर ते ग्रुप बी लेवलचं पद आहे. उद्योग निरीक्षक, नावातच निरीक्षक आहे, त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या. आणि तो साधा नाही, तुम्ही निरीक्षण कोणाचं करणार आहे? उद्योग निरीक्षक आहे ते. आलं लक्षात? ओके, येस. भारी भारी पोस्ट आहेत पोरो. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग, समांतर आरक्षणाची पदं उपलब्ध नाहीत, तथापि जाहिरात प्रसिद्ध झाले. ओके, येस. झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रकामध्ये मूळ जाहिरातीत प्रसिद्ध नसलेल्या प्रवर्ग, समांतर आरक्षणाकरता पद उपलब्ध होण्याची, विद्यमान पदसंख्येमध्ये वाढ किंवा बदल होण्याची, म्हणजे त्यांनी कसं कमी होण्याचं असं लिहित नसतात, बदल म्हणतात. बदल म्हणजे कमी होऊ शकतं आणि वाढ पण होऊ शकते, असं सगळं जे आहे ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे नीट लक्षात घ्या, इथे यांनी आता वॉर्निंग देऊन ठेवली. हे आयोगाने आता स्वतःला इव्हॉल्व्ह करायला सुरुवात केली आहे. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे अथवा पदसंख्या कमी असल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याची तक्रार
नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेणार नाही. आयोगाने स्पष्ट सांगून टाकलं यावेळेस, अप्लाय करायचं तर करा, अन्यथा आम्ही जबाबदार नाही, कारण आम्ही नंतर जागा वाढवणार आहेत. स्पष्ट आहे त्यांचं. ओके, कारण आयोगालाही माहिती त्यांचे हात कुठं बांधलेले आहेत. त्यांना परीक्षेचं तारीख पब्लिश करावीच लागते. ओके, ती पब्लिश झाल्यानंतर काही डिपार्टमेंट जागे होतात, मग त्यांचे मागणी पत्र येतात, मग ते मुख्य परीक्षेच्या आधी, हे प्रिलिम्सचा निकाल लागायच्या आधी ते पब्लिश केलं जातं की हे पण ऍड केलं, हे पण ऍड केलं, हे पण ऍड केलं. आयोग तरी काय करणार त्या गोष्टीला, बरोबर आहे की नाही? आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्याच्या पुढे जाऊया. ओके, तुम्हाला ज्या ज्या शंका असतील त्या त्या सगळ्या शंका तुम्ही नंतर कमेंट पण करू शकता खाली, मी स्वतः वैयक्तिक उत्तर देईन त्या गोष्टींना. ओके, येस. त्याच्यानंतर बाकी रिझर्वेशन जसे सरकारचे आदेश आहेत त्यानुसार राहील. महिलांकरता आरक्षित पदांवरील निवडीसाठी अराखीव महिला, सर्व प्रवर्गातील महिला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली महिलांकरिता. ओके, बघा, खूप मुलींचा नंतर फोन येणार आहे मला की सर माझ्याकडे नॉन क्रिमिलेअर नाही, काय करू? सर्व मागास प्रवर्गातील महिलांकरता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. सर मी ओपन कॅटेगरीची महिला आहे, मला, तुला पण रद्द आहे, तुला पण नॉन क्रिमिलेअरची काही गरज नाहीये. अराखीव महिलांना सुद्धा नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द आहे. आलं लक्षात? ओके, येस. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित पदांवरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहणार आहेत. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी डोमिसाईल असल्याबाबत तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिलेअर मध्ये मोडत असल्याबाबतचा स्पष्ट दावा करणं आवश्यक आहे. आलं लक्षात? आता ह्याच्यामध्ये नीट बघा, हे मुलांचे जे कॉल आले ना मला, ते या 4.7 आणि 4.8 ह्याच्याबद्दल खूप आले की सर हे एक्सप्लेन करा, सर हे एक्सप्लेन करा. ह्याच्यामध्ये एकाच सांगितलंय की अट रद्द करणे 4.6 आणि 4.7 बद्दलचं, सॉरी. ओके, येस, 4.6 आणि 4.8 आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? ह्याच्यामध्ये सांगितलंय की सगळ्या प्रवर्गातील महिलांकरता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द केली आहे. आलं लक्षात? ओके, येस. 4.6 मध्ये सांगितले. 4.8 मध्ये काय सांगितलंय की बाबा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे सिद्ध करा. आलं लक्षात? ओके, येस. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळून इतर सर्व प्रवर्गातील म्हणजे प्रामुख्याने ओबीसी आणि ओपन महिलातील नॉन क्रिमिलेअर मध्ये मोडत असल्याबाबतचा स्पष्टपणे दावा करणं आवश्यक आहे. आता हे काय? आलं लक्षात? ओके, आहे की नाही? ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही मध्ये तुम्हाला थोडासा विरोधाभास जाणवतो की नाही? ओके, तर अशा सिच्युएशन मध्ये मी जे तुम्हाला सांगतोय ते लक्षात घ्या. दिस इज द करेक्ट वन. आलं लक्षात? ओके, हा वाला जो दुसरा पार्ट आहे तो वाला पार्ट तुमच्यासाठी नाहीये. तुम्हाला नॉन क्रिमिलेअर नसलं तरी चालणार आहे. आलं लक्षात? ओके, ज्या मुलींनी मला कॉल केला, ज्या मुलांनी मला कॉल केला की सर माझ्या बहिणीचा फॉर्म भरतोय, सर माझ्या वाईफचा फॉर्म भरतोय, ओके, आणि असं असं झालं, मला काल रात्री एक फॉर्म हे आला. मी म्हणलं तू आत्ता कसं काय फॉर्म भरतोय, अजून तर फॉर्म निघाले नाहीत, सोमवारी निघणार आहेत. नाही म्हणे सर मी नोटिफिकेशन वाचत होतो त्याच्यात डाऊट आलाय. मी म्हणलं उद्या सकाळी व्हिडिओ बघ आणि त्याच्यानंतर मला सांग. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर अजून पण काही महत्वाच्या गोष्टी. एक मुद्दा तर तुम्हाला कळाला की महिला ज्या आहेत त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. ती अट आता राहिलेली नाही. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर हे 4.6 आणि 4.8 हे जे थोडंसं कॉन्फ्लिक्ट क्रिएट करते तुमच्या मनामध्ये, त्याच्याबद्दल पण तुम्हाला समजून सांगितलं की तुम्ही त्याचा ताण घ्यायचा नाहीये. ओके, त्याच्यानंतर पुढे बाकीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे एक अजून गोष्ट लक्षात घ्या
की विमुक्त जाती, NT, NTC, NT अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे अशा सगळे जे कॅटेगरीज आहेत त्यांच्यामध्ये जर योग्य आणि पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवारांचा विचार गुणवत्तेच्या आधारावरती करण्यात येईल. खरं बघायला गेलं तर त्यांना नियम आहे असा हे वाक्य टाकण्याची, असं शक्यच नाहीये की ह्या कॅटेगरीज मध्ये एखादा पात्र उमेदवार सापडला नाही. ह्याच्यामध्ये आपल्याकडे खूप उत्तम उत्तम उमेदवार आहेत सगळीकडे, पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या कॅटेगरीज मध्ये सुद्धा खूप हुशार मुलं आहेत आणि ते अधिकारी होतात. आलं लक्षात? ओके. बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप सिंपल आहेत. त्याच्यामध्ये बाकीच्या ह्याच्या बघायचं नाही, त्यांना नियमानुसार बऱ्याच गोष्टी प्रकाशित करायला लागतात. ते सगळ्याच्या सगळं जे आहे ते हे आहे. त्याच्यामध्ये आता एक छोटासा भाग जो आहे तो म्हणजे काय, आलं लक्षात? ओके. तुमच्यापैकी खूप मुलं विचारतात की सर आम्हाला हे द्यायचंय, म्हणजे काय म्हणतात त्याला, नॉन क्रिमी लेअर द्यायचंय किंवा उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे वगैरे 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 वगैरे. मग तो कोणत्या वर्षाचा द्यायचा आहे की नाही? आलं लक्षात? मग कुठले डॉक्युमेंट जे आहेत ते द्यायचे, नीट बघा इथे. आलं लक्षात? ओके. ह्याच्यामध्ये शासन शुद्धीपत्रक इतर वगैरे 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 जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्तिगटात मोडत नसल्याची पडताळणी करण्यासाठी सन 24-25 या आर्थिक वर्षाचं उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र अनिवार्य करणं सादर, म्हणजे कुठल्या वर्षाचं प्रमाणपत्र सादर करायचे ते त्यांनी इथे देऊन ठेवले. आलं लक्षात? ओके. असेसमेंट इयर 24-25, त्याला असेसमेंट इयर 24-25 म्हणतात. ह्याचा अर्थ इकॉनॉमिक इयर 23-24. आलं लक्षात? ओके. येस, हे लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर पुढे बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये खूप सिंपल आहे. अराखीव सर्वसाधारण पदावरील शिफारसी करता गुणवत्तेच्या आधारे सर्व उमेदवारांचा विचार होतो. मग तुम्ही ओबीसी असाल तरी ओपन साठी काउंट होता, SC ST असाल तरी ओपन साठी काउंट होता आणि NT असाल तरी ओपन साठी काउंट होता. आलं लक्षात? ओके. त्याच्यामध्ये त्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये दिसतील. खेळाडू आरक्षणाशी संबंधित एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो तुम्हाला इथे दिसेल. तो म्हणजे काय, तर शासन निर्णय वगैरे 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 वगैरे. ह्याच्यामध्ये खूप मुलांचा कॉल आम्हाला येतो, सर मी अमुक अमुक लेवलवरती खेळलेलो आहे, मग मला आरक्षण मिळेल का? तर ते आरक्षण मिळण्यासाठी तुम्हाला खेळाडू म्हणून मान्यता सरकारतर्फे मिळायला लागते. त्याचं एक सर्टिफिकेट असतं. त्याच्यासाठी तुम्ही नॅशनल लेवलवरती जिंकलेले पाहिजे काहीतरी. आलं लक्षात? कांस्य पदक, रौप्य पदक किंवा सुवर्ण पदक, तिन्हीपैकी काहीतरी जिंकलेले पाहिजे. आलं लक्षात? ओके. मग त्यानुसार तुम्हाला म्हणजे खेळाडू आरक्षण जे आहे ते प्राप्त होत असतं. त्याच्यासाठी सरकारचे नियम आहेत. तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला हे नियम ऑलरेडी माहिती असतात, त्याच्यामुळे मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. तुम्हाला जर काही शंका असल्या तर खाली कमेंट करा, मी तुम्हाला त्या सांगेन. आलं लक्षात? प्रावीण्य प्राप्त खेळाडू व्यक्ती जे आहेत, म्हणजेच तुम्ही कुठलं तरी जिंकलायत, नॅशनल्स वरती तुम्ही काहीतरी जिंकलायत, स्टेट्स वरती तुम्ही काहीतरी जिंकलायत तेव्हा. आलं लक्षात? ओके. येस. विहित दिनांकास खेळाचे प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत वगैरे 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 ते सगळे खेळाशी संबंधित गोष्टी आहेत. दिव्यांग व्यक्तींचा सुद्धा ह्याच्यामध्ये एक मुद्दा देण्यात आलेला आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी असलेली पदं भरावयाच्या एकूण पदसंख्येमधूनच असणार आहेत. त्यांचे सेपरेटली म्हणजे अजून ऍडिशनल सांगितले नाही. एकूण मधून ते पदं जी आहेत ती असणार. मिनिमम तुमचं हँडिकॅपचं जे पर्सेंटेज आहे ते 40% असणार आहे. ओके. 40% पेक्षा कमी जर तुमचं दिव्यांग असेल म्हणजे पर्सेंटेज असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. 40%पेक्षा जास्त जर तुमचं हँडिकॅपचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला आरक्षण जे आहे ते मिळणार आहे. ओके. आयोगाने 4.22.6 नंबरच्या ह्याच्यामध्ये हा मुद्दा जो आहे तो सांगितलेला आहे. आलं लक्षात? ओके. येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर या इथे बघा, या इथे देताना तुम्ही सवलती ज्या आहेत त्या कशा आहेत, दिव्यांगत्वाचं प्रमाण किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, तसेच पद लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असल्यास नियमानुसार सोयी तुम्हाला मिळतील. आलं लक्षात? ओके. परत 40% पेक्षा जास्त आणि पद संबंधित दिव्यांग प्रकारासाठी पण पाहिजे. म्हणजे आता बाकीचे दिव्यांग व्यक्ती जे असतात त्यांना हा नियम अगदी इझिली कळतो, पण नसेल तर जे म्हणजे ज्यांना एक्सप्लेनेशन पाहिजे त्यांच्यासाठी दिव्यांगमध्ये पण अस्थिव्यंग, दृष्टीबाधित असे वेगवेगळे प्रकार असतात. आलं लक्षात? ओके. मग त्यानुसार काही ठराविक प्रकारचे दिव्यांग ठराविक ह्याच्यासाठी चालत असतात, मग ते पण त्याच्यामध्ये दिलेलं असतं. सो त्याचे डिटेल्स त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आलं लक्षात? ओके. येस. त्याच्यानंतर थोडंसं अजून पुढे जाऊया. आलं लक्षात? ओके. बाकी दिव्यांग वगैरेशी संबंधित सगळे मुद्दे तुम्हाला याच्यामध्ये दिलेत. मी तुम्हाला अनाथ आरक्षण अजून एक महत्वाचं आहे ज्याच्यावरती खूप प्रश्न येतात आम्हाला, की अनाथ व्यक्तींचे जे आरक्षण आहे ते काय आहे. अनाथ व्यक्तींचं आरक्षण हे 2023 मधून आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलं आणि अनाथ व्यक्तींशी संबंधित आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये मिळतं.
माझं सरळ सरळ सांगणं आहे की तुम्हाला जर हे आरक्षण मिळत असेल तर, कुठलं पण आरक्षण मिळत असेल तर घ्यायला पाहिजे. आलं लक्षात? ओके, येस. अनाथ आरक्षण धोरण, शासन निर्णय, महिला बाल विकास पूरक पत्र क्रमांक वगैरे 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 अन्वये एखाद्या भरती प्रक्रियेमध्ये अनाथ आरक्षणाच्या एका प्रवर्गासाठी उपलब्ध जागांवरती गुणवत्तेनुसार त्या प्रवर्गातील अनाथ उमेदवार पर्याप्त प्रमाणात उपलब्ध जर नाही होऊ शकले तर ती पदं अनाथांच्या दुसऱ्या प्रवर्गातील उमेदवारामधून भरण्यात येतील. म्हणजे अनाथांचे रिझर्वेशन्स इंटरचेंजेबल आहेत, इतकं सिंपल आहे ते. आलं लक्षात? ओके, येस. एका प्रवर्गातील अनाथ नाही मिळालं तर दुसऱ्या प्रवर्गातील अनाथ आधी शोधले जातात. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यामुळे त्याचं सर्टिफिकेट असतं प्रॉपर, सरकारी हॉस्टेलमधून ते तुम्हाला घ्यायला लागतं. ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं की मग तुम्हाला ते रिझर्वेशन जे आहे ते प्राप्त होईल. आलं लक्षात? ओके, सेम टू सेम माजी सैनिक आरक्षण जे आहे त्याच्या मी एज वगैरे पुढे सांगणार आहे, त्याच्यामुळे मला माजी सैनिकांशी संबंधित प्रश्न सगळ्यात जास्त येतात ते म्हणजे वय. सर आमचं वय इतकं इतकं आहे, आम्ही काय करू? आलं लक्षात? ओके, येस. सो ते पण सांगितलं जातं, त्याच्यामुळे ते. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर अंशकालीन कर्मचारी. अंशकालीन कर्मचारी म्हणजे हे सरकारीच नोकर असतात, पण सरकारी नोकर म्हणजे परमनंट झालेले नसतात, मग त्यांना अंशकालीन कर्मचारी म्हणतात. त्यांच्यासाठी सुद्धा एक आरक्षण असतं, खाली दाखवतो मी तुम्हाला. वयचं रिलॅक्सेशन असतं आरक्षण म्हणायच्या ऐवजी. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी. आता ह्याच्याशी संबंधित हे अंशकालीन कर्मचारी आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तशी संबंधित नोटिफिकेशन मध्ये एक चूक मला सापडली, कॉपी पेस्ट झाले त्यांच्याकडून ते वाक्य, मी तुम्हाला दाखवतो. ओके, येस. होत असतं, काही नाही, ते करेक्ट करून देतील तुम्हाला. आलं लक्षात? वेतन श्रेणी काय आहे, ऑलरेडी वेतन श्रेणीचा प्रकार काय असतो, त्याच्यावरून सॅलरी कशी कॅल्क्युलेट करायची, रफली कशी कॅल्क्युलेट करायची हे तुम्हाला समजून सांगितलंय. जेव्हा तुम्ही सिलेक्ट व्हाल ना तेव्हा मी सांगायच्या आधीच तुम्ही जास्त प्रिसाइजली कॅल्क्युलेट करू, अगदी रुपयापर्यंत तुम्ही मला सांगाल की सर एवढी सॅलरी मिळते. आलं लक्षात? ओके, येस. पात्रता जी आहे या पात्रतेनुसार बघा. ओके, प्रत्येक गटासाठी पात्रता, वयोमर्यादा हा सगळा भाग आहे. आपण वयोमर्यादाची पात्रता आधी बघूया. सगळ्या नोकऱ्यांसाठी मिनिमम वयोमर्यादा 19 आहे. ओके, एकटं कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट नावाचं पद आहे, त्याला 18 वर्षाचे लोक सुद्धा अप्लाय करू शकतात. बाकीचे सगळ्याला 19 आहे. आलं लक्षात? ओके, येस. उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, बेलिफ लिपिक आणि लिपिक टंकलेखक. ओके, या सगळ्यांना 19 आहे. सो मिनिमम वय 19. आता आधी सगळ्यात पहिल्यांदा डोक्यामध्ये हे फिक्स करून टाका की बरं माझी कॅटेगरी काय. म्हणजे तुम्ही जर असाल तर ओपन असाल तर तिथं कागदावरती खाली पटकन लिहून ठेवा आपण ओपन आहे. महिला असाल तर महिला आहे. म्हणजे तुम्हाला कुठले कुठले अप्पर एज लिमिट हवे आहेत ते तुम्ही फक्त विचार करा. आलं लक्षात? तरी काही शंका राहिली तर तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला एक्झॅक्टली समजून सांगणार आहे. हा पहिला कॉलम जो आहे हा उद्योग निरीक्षकासाठी आहे, दुसरा कॉलम जो आहे तो तांत्रिक सहाय्यक, तिसरा कॉलम कर सहाय्यक, चौथा कॉलम बेलिफ आणि पाचवा कॉलम लिपिक टंकलेखक. आलं लक्षात? ह्यांच्यासाठी आता नीट बघा माझ्याकडे. फॉर एक्झाम्पल उद्योग निरीक्षक मिनिमम वय 19 कळालं. मॅक्सिमम अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी वय आहे 38. 38 पेक्षा जास्त वयाचे लोक, ओपन कॅटेगरीचे लोक देऊ शकत नाही. कुठलंही रिझर्वेशन तुम्हाला असेल आणि तुम्ही एक नॉर्मल व्यक्ती असाल, कुठलंही रिझर्वेशन तुम्हाला असेल तर 43 हे वय आहे. आलं लक्षात? सर मी ओपन कॅटेगरीचा आहे पण मला खेळाडू रिझर्वेशन मिळतंय, 43. सर मी ओबीसी आहे, 43. सर मी SC ST आहे, 43. मी NT आहे, 43. आलं लक्षात? किती सिंपल आहे. आता हे कसं आहे, सरकारी नियमानुसार त्यांना असं एवढं डिटेलमध्ये लिहावं लागतं. मी तुम्हाला सांगतो ओपन 38, कुठलंही रिझर्वेशन असेल 43. आलं लक्षात? पण आता या रिझर्वेशनच्या वरती ऍडिशनल असतं अजून. ओके, काय म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर माजी सैनिक असाल, आणीबाणी, अल्पसेवा, राजाधिष्ठ अधिकारी असाल तर अशा सिच्युएशन मध्ये तुमचं वय 38 प्लस तुम्ही किती अजून सेवा कालावधी दिलेला आहे तिथे. आलं लक्षात? ओके, म्हणजे माजी सैनिकचा सेवा कालावधी किती असेल? ओके, लेट से 10 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली आहे तर 38 प्लस 10 म्हणजे 48 प्लस 3 51. त्यांना 51चं वय लागणार. आलं लक्षात? तुम्ही असं म्हणूच शकत नाही की सर असं कसं काय हो. ओके, त्यांनी आपल्या देशासाठी सीमेवरती जीव धोक्यात घालून आलेले आहेत. ओके, सो त्यांच्यासाठी आपण एवढं तर करूच शकतो. बरोबर आहे? ओके, सो 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असं त्यांचं काय असतो, हा एक हे असतो. ओके, त्याच्यानंतर म्हणजे अप्पर लिमिट प्लस सर्व्हिसचं वय प्लस 3 वर्ष ही त्यांच्यासाठी अप्पर लिमिट आहे. सेम रिझर्व्ड कॅटेगरी असेल तर रिझर्व्ड कॅटेगरीची अप्पर लिमिट काय 43.
प्लस सर्व्हिसचा कालावधी प्लस 3 वर्ष. म्हणजे 43, समजा सर्व्हिस 10 वर्षाची असेल तर 43 आणि 10 53, 53 आणि 3 56. आलं लक्षात? ओके, येस. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं हे. आता इथं प्रत्येकच वेळी 10 असेल असं नाही, कोणाचं 5 असेल, कोणाचं 7 असेल, कोणाचं 12 पण असेल. आलं लक्षात? ओके, येस. एवढं मात्र आहे की ही टोटल तुमची जर 60च्या पुढे क्रॉस व्हायला लागली किंवा 59च्या पुढे क्रॉस व्हायला लागली तर माझं तुम्हाला सरळ सरळ सांगणं असेल की विचार करा. आलं लक्षात? ओके, कारण तुम्ही सिलेक्ट झाल्या रिटायर कसं काय होणार ना, आहे की नाही. रिटायरमेंटचं वय 60 असतं हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, येस. सो हा कालावधी सगळीकडे सेम आहे. एवढे सारे कॉलम दिलेत म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही. मिनिमम एज लिमिट मध्ये फक्त एका ठिकाणी 18 आहे, अप्पर एज लिमिट मध्ये काहीही भेद नाही, सगळीकडे सेम आहे. आलं लक्षात? ओके, काय बोलताय सर? बघा ना, अनरिझर्व्ड कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी याला म्हणतो, सगळे पद 38 अप्पर लिमिट. कुठलीही रिझर्व्ड कॅटेगरी, खेळाडू, मग त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, SC ST OBC, त्याच्यानंतर अजून अशा पद्धतीचे कोणते पण रिझर्व्ड 43. सर मी महिला आरक्षणाची आहे, महिला आरक्षणाला सेपरेट वय लिमिट वाढत नाही. आलं लक्षात? महिला आरक्षणासाठी हे नॉर्मल एज लिमिटच राहतं. आलं लक्षात? हा, तुम्ही SC ST OBC महिला असाल मग तुम्हाला SC ST OBC चं नॉर्मल एज लिमिट लागणार. हा, तुम्ही माजी सैनिक असाल तर मग तुमच्याकडे थोडासा चॉईस आहे. तुमचा सर्व्हिसचा कालावधी प्लस 3 वर्ष असा तुम्हाला एक्स्ट्रा कालावधी जो आहे तो मिळत असतो. आलं लक्षात? ओके, बाकी त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, दिव्यांग लोक कुठले पण असू दे, ओके, कुठल्या पण कॅटेगरीचे दिव्यांग असू दे, त्यांना बाय डिफॉल्ट एज लिमिट 45 आहे सगळीकडे. आलं लक्षात? सगळ्या पदांमध्ये बाय डिफॉल्ट. ओके, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी. आलं लक्षात? प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना 45 आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणजे हे ऑलरेडी सरकारी नोकरीमध्ये असतात, हे जे परीक्षा आहे त्यांच्यासाठी इनडिरेक्टली एक प्रकारे प्रमोशनची परीक्षा असते म्हणून त्यांना अप्पर एज लिमिट 55 आहे. ओके, येस. एज लिमिट हे प्रकरण एकदम जर सॉल्व्ह झालं असेल, नसेल सॉल्व्ह झालं तर मी परत तुम्हाला एक छोटीशी डायग्राम काढून दाखवतो. तुम्ही स्वतः राईट नाव कुठल्या एज लिमिटचे आहात किंवा तुमचं स्वतःचं वय आत्ता किती आहे हे तुम्ही थोडासा विचार करा. आलं लक्षात? ओके, त्यानुसार मग तुम्हाला पटकन हे एक्सप्लेनेशन जे आहे हे बघता येणार आहे. आलं लक्षात? ओके, येस. बघा मी तुम्हाला समजून सांगतो. आलं लक्षात? ओके, तुमचं जर, ओके, हे तुमचं वय आहे. आलं लक्षात? ओके, तुमचं वय वर्ष जर 18 असेल, वय वर्ष 18, तर तुम्ही टॅक्स असिस्टंट नावाची परीक्षा देऊ शकता. ओके, वय वर्ष 19 असेल तर तुम्ही उरलेले सगळे पद देऊ शकता. ही झाली मिनिमम एज लिमिट. ओके, येस. त्याच्यानंतर वय वर्ष 38 डायरेक्ट. ओके, मध्ये तुमचं कुणाचं काहीही वय असेल, 33, 34, 35, 36, कुठल्याही कॅटेगरीचे असा तुम्ही परीक्षा देऊ शकता. आलं लक्षात? आता 38 हे अप्पर एज लिमिट आहे कुणासाठी? ओपन कॅटेगरी, मेल अँड फिमेल. ओपन, मेल अँड फिमेल. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर डायरेक्ट जम्प येते 43 ला. 43 ला काय येतं? 43 ला जम्प येते ती म्हणजे काय? कुठल्या पण कॅटेगरीचे रिझर्व्ड. ओके, कुठले पण रिझर्व्ड, मी म्हणून फक्त इथं रिझर्व्ड असं लिहितो. मग तुम्ही OBC असा, SC असा, ST असा, NT असा, NTD असा, अजून कुठलं दिव्यांग असा, दिव्यांगासाठी अजून एक्स्ट्रा आहे. आलं लक्षात? ओके, पण खेळाडू असा. आलं लक्षात? ओके, लिहा ना सर मग ते OBC, SC, ST, ओके, खेळाडू, NT, सगळे. मग ते NT चे पुढचे सब कॅटेगरीज नाही लिहित मी, सगळे NT. आलं लक्षात? ह्यांचं वय किती? 43. हे नॉर्मल लोकांसाठी. आलं लक्षात? ओके, आता दोन स्पेशल आपल्याकडे हे आहेत. एक आहे ते म्हणजे दिव्यांग मित्र आपले सगळे. ओके, सो त्यांच्यासाठी बाय डिफॉल्ट, मग तुम्ही कुठल्याही म्हणजे ओपन कॅटेगरी दिव्यांग, रिझर्व्ड कॅटेगरी दिव्यांग कसे पण असाल, तुम्हाला बाय डिफॉल्ट 45. ओके, येस. आणि त्याच्यानंतर अजून एक येतात ते म्हणजे आपले आर्मी मधले मित्र. आर्मी मधले मित्र जे आहेत त्यांना त्यांची स्वतःची कॅटेगरी माहिती पाहिजे. ओपन असेल तर 38 प्लस असं येणार आणि रिझर्व्ड असतील तर मग 43 प्लस असं येणार. म्हणून इथं लिहिताना मी असं लिहितो 38 किंवा 43 प्लस सर्व्हिसचा कालावधी आणि प्लस 3 वर्ष. जर ओपन असाल तर 38 प्लस सर्व्हिस प्लस 3, रिझर्व्ड असाल तर 43 प्लस सर्व्हिस प्लस 3. ह्याच्या पण वरती अजून एक आहे. आलं लक्षात? ओके, येस. कसं काय सर? काही आहेत अंशकालीन कर्मचारी असं आपण त्यांना म्हणत असतो.
आलं लक्षात. ओके येस, त्यांचं येते एज लिमिट ती म्हणजे 55. त्यांच्यासाठी एक प्रकारे ही प्रमोशनची परीक्षा असते असं समजा तुम्ही, कारण ते ऑलरेडी सरकारी नोकरीत असतात. आलं लक्षात. ओके येस, म्हणून त्यांच्यासाठी आपण एक प्रकारे असं ते म्हणताना म्हणत नाहीत की हे आमच्यासाठी प्रमोशन आहेत किंवा सरकार पण म्हणत नाही, त्यांच्यासाठी एक इन सर्व्हिस अपॉर्च्युनिटी ती जास्त येते. म्हणून मी नेहमी म्हणत असतो अंशकालीन कसं पण सरकारी नोकरी मिळत असेल घेऊन टाकायची, कारण इंटरनल अपॉर्च्युनिटीज अशा खूप ओपन होतात, खूप ओपन होतात. त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल एक्झाम आतल्या आत तुम्हाला अजून वेगळे चान्सेस, आणि ते बाहेर माहितीच पडत नाहीत का, कारण बाहेरच्या लोकांना सांगून करणार काय ना, ते परीक्षाच देऊ शकणार नाहीत त्याच्यासाठी. आतल्या लोकांसाठी ते पोस्ट असतात सगळ्या, मग आतल्या लोकांपर्यंत नोटिसेस फिरवून ते पोहोचलेलं असतं सगळं. म्हणून सरकारी नोकरीमध्ये पोहोचायचं, ग्रुप सी, ग्रुप डी, ग्रुप बी, ग्रुप ए कुठली सापडते ती नोकरी घेऊन टाकायची पटकन. आलं लक्षात. ओके येस, 55 हे अंशकालीन पदवीधर. ओके अंशकालीन वगैरे वगैरे. आलं लक्षात. ओके आता बाकीच्यांचं तुम्हाला समजो अथवा नको समजो, तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहिती असतं. सर मी ओपन कॅटेगरी महिला आहे, तू या रेंजमध्ये आहेस. ओके सर मी रिझर्व्ड कॅटेगरी महिला आहे, मग तू या रेंजमध्ये आहेस. ओके सर मी रिझर्व्ड कॅटेगरी सैनिक आहे, मग तू या रेंजमध्ये आहेस. रिझर्व्ड कॅटेगरी म्हणजे 43 वाली लिमिट झाली तुझ्यासाठी, म्हणजे 43 प्लस सर्व्हिस प्लस 3. आलं. सर मी ओपन कॅटेगरी दिव्यांग आहे, तू कुठला पण दिव्यांग असू दे, मग तुझ्यासाठी ही लिमिट 45 वाली. आलं लक्षात. ओके येस, सोपं आहे लक्षात ठेवायला. हे जे वयोगट, सर आता माझं वय कधी मोजू, नीट लक्षात घ्या. तुम्ही जर म्हणत असाल की माझं वय, मी आता तारीख सांगणार आहे तुम्हाला, त्या तारखेला 38 वर्ष 1 दिवस आहे. ओके आणि तुम्हाला या नियमानुसार 38 हे लिमिट लागतंय. ओके मग ते वरचा 1 दिवस सुद्धा तुमच्यासाठी नुकसानदायक आहे. 1 दिवस सोडा, 1 तास पण चालत नाही. ओके तुम्ही येऊन हे सांगू शकत माझ्याकडे असे असे चॅट्स आहेत, सर माझी कुंडली आणून दाखवतो, त्याच्यात लिहिलेलं आहे की माझा जन्म रात्री 12:39 आहे. अरे बापरे, ते 39 मिनिटामुळे भाऊचा एक अटेम्प्ट गेला डायरेक्टली. आलं का लक्षात. ओके 39 मिनिटामुळे. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे नेहमी की वय, सर ते 43 वर्ष 2 महिने होते, काय करू. 2 महिने काय, 2 तास पण चालत नाही भाऊ, 2 दिवस पण चालत नाही. आलं लक्षात. 43 वर्ष जिथं कंप्लीट झाले विषय संपला. तुमचे 45 वर्ष जिथं कंप्लीट झाले विषय संपला. आलं लक्षात. ओके तिथं तुम्ही म्हणू शकत नाही सर रनिंग पाहिजे का कंप्लीट पाहिजे. आलं लक्षात. 43वे वर्ष ही अप्पर लिमिट आहे, याचा अर्थ 43 वर्ष 2 महिने म्हणजे तुम्ही इलिजिबल, इनइलिजिबल. आलं लक्षात, म्हणजे इलिजिबल नाहीत, अपात्र होता. ओके तुम्ही असं म्हणून नाही 43 कंप्लीट, 44 रनिंग आहे सर, अहो 44 अजून कंप्लीट झालं नाही, 44 कंप्लीट झालं, 43 झालं ना तुझं कंप्लीट, विषय संपला. आलं लक्षात. ओके इथं सुद्धा सर मी 18 वर्ष 19 महिने आहे, 18 वर्ष 11 महिन्याचा आहे, झालं ना सर मी आता 19 रनिंग आहे माझं, 19 रनिंग चालत नाही, 19 कंप्लीट पाहिजे, कंप्लीट. आलं लक्षात. ओके हे लक्षात ठेवा. ओके उगाच त्याच्यामध्ये हे करू नका. सो हा वाला एक भाग, वयोगटाचा भाग जो आहे हा तुमचा ठीकठाक डोक्यामध्ये सॉल्व्ह झाला असेल असं मला वाटतंय. आलं लक्षात. ओके शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक अर्हता जी आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. उद्योग निरीक्षक या पदाची शैक्षणिक अर्हता आहे ती म्हणजे तुम्हाला अभियांत्रिकीमधील, म्हणजे त्या अभियांत्रिकीमध्ये सुद्धा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा त्याच्यामधील विषयाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना अशा विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील सांविधानिक विद्यापीठाची पदवी. आलं लक्षात. ओके येस अशा पद्धतीने तुम्हाला काहीही चालणार आहे. आलं लक्षात. शॉर्ट मध्ये सांगायचं तर इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असेल. आलं लक्षात. ओके येस त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर त्याच्यामध्ये तंत्रज्ञानामधील किमान पदविका, ह्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग सोडून स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त आलं लक्षात तुम्हाला कुठली पण इंजिनिअरिंगची पदवी चालते. ओके सरकारी युनिव्हर्सिटी पाहिजे, सरकारी युनिव्हर्सिटी म्हणजे UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी पाहिजे, किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, पदविका म्हणजे आपल्याकडे त्याला हे म्हणतात डिप्लोमा म्हणतात, सो डिप्लोमा पण चालतो आणि विज्ञान शाखेतील पदवी पण चालते. आलं लक्षात. ओके येस त्याच्यानंतर हा पहिला आहे. आलं लक्षात. ओके दुसरा पदविका पदवीच्या शेवटच्या वर्षात बसलेले फक्त पूर्व परीक्षेसाठी पात्र असतात, मुख्यसाठी नाही.
ओके, मुख्य परीक्षेकरता जर अर्हता आली, पास झालात तुम्ही पूर्व परीक्षा, तर मुख्य परीक्षेच्या पद्धतीने विविध पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाच्या आधी तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पदविका पूर्ण केलेली पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली पाहिजे. हे काय आहे, तर काही काही डिग्र्या अशा असतात, तुमची नसेल, तुम्हाला जर हे माहितीच नाहीये हे, तर याचा अर्थ तुमची डिग्री तसली नाहीये. काही काही डिग्र्या अशा असतात की ज्यांना इंटर्नशिप पूर्ण करणं आवश्यक असतं. आलं लक्षात? ओके, मग ती इंटर्नशिप जर तुम्ही पूर्ण केलेली असेल तरच तुम्हाला हे काय करता येत असतो. ती इंटर्नशिप सुद्धा तुम्ही मुख्य परीक्षेच्या फॉर्मचा शेवटचा दिनांक भरायच्या आधी तुमची ती इंटर्नशिप पूर्ण झालेली म्हणजे ती इंटर्नशिपचं सर्टिफिकेट आलेला पाहिजे. जर ते कंपल्शन असेल, तुमच्या डिग्रीचं कंपल्शन, फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, डॉक्टरांची डिग्री यांना कंपल्शन असतं 2 वर्षाचं. आलं, एमबीबीएस झालं की 2 वर्ष त्यांना रुरल एरियामध्ये सर्व्हिस द्यावीच लागते, त्याचं सर्टिफिकेट मिळतं त्यांना, मगच ते नॉर्मल प्रॅक्टिस करू शकतात. असं असतं. असे बरेच असतात, बरेच डिग्री असतात की त्यांना हे करावं लागतं कंपल्सरी. मग त्यांना जर ते जे काही असं कंपल्सरी इंटर्नशिपचं काम आहे ते त्यांच्या मेन्सच्या आधी पूर्ण झालेलं पाहिजे. हे खूप जणांचं राहून जातं. प्री क्लिअर होतात, मेन्स क्लिअर होतात, मेन्सच्या नंतर मुलाखत होते, नंतर त्यांना लक्षात येतं की आपल्याकडे ओरिजिनल डिग्रीज नाही. का नाही? कारण आपण इंटर्नशिप पूर्ण केलेली नाही. अरे देवा, सिलेक्शन झालं होतं ना तुझं, पण ते रद्द होणार आता. आलं. म्हणून इंटर्नशिप वगैरे जे आहे ते नीट शहाण्यासारखे पूर्ण करून घ्या. मेन्सच्या तारखेच्या आधी ते पूर्ण झालेलं पाहिजे. कुठे 6 महिन्याचे असतात, कुठे 4 महिन्याचे असतात, कुठे 15 दिवसाचे असतात, कुठे 2 वर्षाचे असतात. जे काही असेल त्या प्रमाणात करायचं. तुम्हाला नाहीच माहितीये म्हणजे याचा अर्थ तुमच्याशी संबंधितच नाहीये ते. उदाहरणार्थ बीएससी, बीकॉम, नॉर्मल इंजिनिअरिंग करणारे मुलं, बीटेक करणाऱ्या बऱ्याच मुलांना आता इंटर्नशिप कंपल्सरी झाली आहे, पण बीई करणारे मुलं ह्यांना नाहीये. आलं, थोडासा हा भाग. बाकी टायपिंगचा सुद्धा एक भाग आहे. उद्योग निरीक्षक सोडला तर उरलेल्या सगळ्यांसाठी टायपिंग लागतं. कर सहाय्यक, बेलिफ लिपिक आणि लिपिक टंकलेखक. ओके, कर सहाय्यक साठी लागतं मराठी 30, इंग्लिश 40. ओके, बेलिफ लिपिक साठी मराठीचं 30. ओके, येस, आणि लिपिक टंकलेखकचा बेलिफ लिपिक आणि लिपिक टंकलेखक ह्याच्यासाठी आयदर मराठी 30 असेल तर बस झालं. मराठी 30 नाही आहे सर, इंग्लिश 40 आहे पण चालतं. आलं लक्षात? ओके, मराठी 30 चालतो, इंग्लिश 40 पण चालतो. किंवा आहे कारण इथं. ओके, इथं मात्र आणि आहे, कर सहाय्यकला दोन्ही पाहिजे, मराठी 30 पण पाहिजे आणि इंग्लिश 40 पण पाहिजे. आलं लक्षात? ओके, हे सरकारी प्रमाणपत्र तुमच्याकडे लागतं. सरकारी प्रमाणपत्र असतं. ज्यांनी टायपिंगचं एक्झाम्स दिलेले आहेत त्यांना माहिती आहे हे प्रमाणपत्र सरकारी असतं. ते सर अमुक ठिकाणी मला प्रमाणपत्र मिळते, घेऊ का? काही फायदा नाही भाऊ असलं काही घेण्याचं. स्वतः नीट शहाण्यासारखं परीक्षा द्यायचं, प्रॉपर तिकडे रजिस्ट्रेशन होतं. सरकारच्याकडे सुद्धा रेकॉर्ड असतो तुमचा. तुम्ही तिथं फॉर्म भरताना जेव्हा नंबर टाकताना की या नंबरचं माझं सर्टिफिकेट आहे, सरकारला तिकडून पाठीमागून ते सर्टिफिकेट कॉल करतात ते. आलं, त्याच्यामुळे एकदम शहाण्यासारखं प्रॉपर सर्टिफिकेट ते घ्यावं लागत असतं. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर पुढे ओके, हे आता काही लोक असतात की त्यांच्याकडे लिपिक टंकलेखक जे आहे ह्याचं सर्टिफिकेट अप्लाय करत असताना नसतं. आलं लक्षात? ओके, येस. मग त्याच्यामध्ये नीट लक्षात घ्या. ओके, तिथं त्याच्याशी संबंधित एक महत्वाचा मुद्दा सांगतो, ज्यांच्याकडे नाहीये त्यांच्यासाठी काय. आलं लक्षात? ओके, येस. नीट इकडे बघा. डॅश 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 नोटीस नुसार किंवा GR नुसार केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवाराची बेलिफ लिपिक किंवा लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्ती झाली तर नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात 4 वर्ष मिळतात तुम्हाला. तुमची नेमणूक होऊन जाते, जॉब मिळून जातो. लक्षात? मराठी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचं विहित प्रमाणपत्र सादर करावं लागतं. म्हणजे तुम्ही जर ओके टायपिंग मध्ये फक्त एकच दिलं म्हणजे इंग्लिश मराठी दिलं आणि इंग्लिश नाही दिलं तर इंग्लिश करण्यासाठी 4 वर्ष, किंवा फक्त इंग्लिश दिलं आणि मराठी नाही दिलं तर ते करण्यासाठी तुम्हाला सरकारने किती दिलेत? 4 वर्ष. हा लक्षात? केवळ मराठी जर सादर केलं तर इंग्लिश भाषेत बहुतांश कामकाज होत असलेल्या विशिष्ट कार्यालयात बेलिफ लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्ती झाली तर नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात इंग्रजी टंकलेखनाचं किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. आलं लक्षात? अन्यथा तुमची वेतनवाढ होत नाही. वेतनवाढ म्हणजे काय? दर 2 वर्षांनी, दर 3 वर्षांनी इन्क्रीमेंट. 2 गोष्टी असतात, प्रमोशन आणि इन्क्रीमेंट.
ओके, प्रमोशन म्हणजे पद वाढतं, इन्क्रीमेंट म्हणजे पगार वाढते. दोन्ही एक सोबत वाढतं असं खूप दुर्मिळ होतं की प्रमोशन पण झालं आणि इन्क्रीमेंट पण झाली, पद पण वाढलं पगार पण वाढली. आलं का? असं दुर्मिळ असतं. ओके, नॉर्मली तुमचं प्रमोशन होतं, पगार तेवढीच राहते, किंवा तुमची पगार वाढत राहते. ती पगार तर तुमची बाय डिफॉल्ट वाढतेच, ठराविक टाइम बाउंड पद्धतीने वाढत असते ती. त्याच्यासाठी तुम्हाला काही सेपरेट करावं लागत नाही. प्रमोशनसाठीच तुमचं परफॉर्मन्स अशा 50 गोष्टी असतात, किंवा इंटरनल एक्झाम्स अशा 50 गोष्टी असतात. ठीक आहे. ओके, सो जर लिपिक टंकलेखक किंवा बेलीफ लिपिक ह्याच्यामध्ये एकच सर्टिफिकेट तुम्ही दिलं असेल तर दुसरं सर्टिफिकेट देण्यासाठी तुमच्याकडे 4 वर्ष आहे, पण मिनिमम 1 वर्ष तर पाहिजेच पाहिजे. आलं लक्षात? ओके, येस, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे हे जे तुमचं सर्टिफिकेट किती तारखेला व्हॅलिड असलं पाहिजे. मुख्य परीक्षा प्रिलिम्सच्या मध्ये तुम्हाला काही घेणं देणं नाही, पण मुख्य परीक्षेचा जेव्हा फॉर्म भराल, तो फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असेल त्या तारखेच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्याच्या आधी तुम्ही ही टायपिंगची शैक्षणिक अशा सगळ्या अर्हता धारण केलेल्या पाहिजेत. आलं लक्षात? ओके, आता हे जे टंकलेखनाची अर्हता आहे त्याच्यामधून तुम्हाला सूट पण मिळते. आलं लक्षात? अरे सर ऑलरेडी वरती दिली ना, पण ती सिंगल सूट होती. आता दुसरं हे लय भारी आहे, ह्याच्यातून तुम्ही बघा तुम्ही कसले खुश आहेत. आलं लक्षात? ओके, येस, नीट बघा. शासन निर्णय XYZ अनुसार दिव्यांग उमेदवारांना टंकलेखकाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही. जर तुम्ही दिव्यांग असाल, तुमच्याकडे आता टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल, काळजी करू नका. सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही ते सर्टिफिकेट देऊन टाकायचं तिथे, पण हे द्यायचं आठवणीने, नाहीतर मग जॉबच कॅन्सल होऊ शकतो. आलं लक्षात? ओके, दुसरं अजून एक शासन निर्णयानुसार माजी सैनिक उमेदवार जे आहेत, माजी सैनिक उमेदवार ह्यांच्यासाठी सुद्धा सेम सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्ष तुम्हाला मिळतात. ओके, त्याच्यानंतर तिसरं अनाथ उमेदवार जे असतील, या अनाथ उमेदवारांसाठी सुद्धा असंच आहे. अनाथ, सर मी अनाथ आहे, मला एवढं काही माझ्या शिक्षणाकडे लक्ष देणारं कोणी नव्हतं, मी काय करू? तू जॉबची प्रिलिम्स दे, मेन्स दे, सिलेक्ट हो आणि 2 वर्षाच्या आतमध्ये ते टंकलेखन जे आहे ते करून टाक आणि करून तिथे सबमिट करून टाक. 2 वर्ष सोडून द्या, मी तुम्हाला सांगतो 6 महिने बास होतात. आलं लक्षात? ओके, प्रॉपर सगळं सरकारी पद्धतीने करायचं झालं तरी. आलं लक्षात? ओके, येस. मग सेम टू सेम प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी असे सगळे जे आहेत ह्यांना सुद्धा असंच 2 वर्षाचा कालावधी जे आहे तो त्यांना मिळतो. म्हणजे ह्यांच्याकडे टंकलेखनाचा एकही सर्टिफिकेट, मराठी पण नाही इंग्लिश पण नाही, असं असेल तर तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी मिळतो. नीट लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ओपन विद्यार्थी किंवा SC ST OBC किंवा NT अशा प्रकारचं नाहीये. तुम्ही जर सर्वसामान्य विद्यार्थी असाल, ओपन, SC ST OBC किंवा NT असे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला टायपिंगचं लिपिक टंकलेखकसाठी मिनिमम 1 आणि त्याच्यानंतर ह्याच्यासाठी काय म्हणतात कर सहाय्यकसाठी 2 सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे फॉर्म भरताना. बाकीच्या सगळ्यांच्यासाठी मात्र ते हे आहे. मग निवड प्रक्रिया जी आहे ते काय आहे? लक्षात घे, कुठल्या कायद्यानुसार वगैरे तुमची निवड प्रक्रिया होणार आहे ते सगळं त्याच्यामध्ये दिलंय. ते तुम्हाला आत्ता काही घेणं देणं नाहीये, पण तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, मुलाखत कुठल्याच पदाला नाही, प्रिलिम्स आणि मेन्स इतकंच आहे. प्रिलिम्स 100 मार्काची, मेन्स 400 मार्काची. ओके, येस, कुठलीही परीक्षा असू दे, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बेलीफ लिपिक, लिपिक टंकलेखक, कुणी पण, ह्या सगळ्यांसाठी एकच प्रिलिम्स आहे, या सगळ्यांसाठी एकच मेन्स आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, येस. हा वाला भाग जो आहे हा भाग तुम्ही काय करा समजून घ्या की एकच प्रिलिम्स आणि एकच मेन्स आहे, वेगळं काहीच नाही. आणि प्रिलिम्सची तारीख तर आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर प्रिलिम्ससाठी फॉर्म वगैरे भरण्याची तारीख पण मी तुम्हाला सांगून टाकले. मुख्य परीक्षा, मुख्य परीक्षेला प्रवेश मिळाला ह्याचा अर्थ आपलं सिलेक्शन झालं असं नाही. ह्याचा अर्थ आहे की आपल्याला ते कन्सिडर करणार आहेत आता मुख्य परीक्षा देण्यासाठी, बास, त्याच्यापेक्षा वेगळं नाहीये. आलं लक्षात? ओके, येस. तुम्ही मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म भरल्यानंतर शुल्क भरायचं आहे, शुल्क भरल्यानंतरच तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येईल. त्याच्यापेक्षा वेगळं त्यांनी त्याच्यात काही सेपरेट सांगितलेलं नाही. टंकलेखन कौशल्य चाचणी नावाची एक चाचणी होते, तुमच्याकडे असेल सर्टिफिकेट 40-30चं. ओके, पण ऍक्च्युअली काय खूप साऱ्या मुलं ते 40-30चं सर्टिफिकेट खूप आधी कधीतरी घेऊन ठेवतात आणि त्यांच्या टायपिंगचा सगळा सराव सुटलेला असतो. मग अशा लोकांसाठी सुद्धा, सगळ्यांच्यासाठीच, म्हणजे अशा लोकांसाठी नाही, सगळ्यांच्यासाठी बाय डिफॉल्ट टायपिंगची टेस्ट पण होणार आहे.
बेलीफ लिपिक, लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक. उद्योग निरीक्षकसाठी टायपिंगची रिक्वायरमेंटच नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रिक्वायरमेंटची काही चौकशी होणार नाही. आलं लक्षात? ओके. येस, तुमचे एक कम्प्युटराइज सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरवरती ती टेस्ट होणार आहे. त्या टेस्टमध्ये तुमची म्हणजे काय म्हणतात त्याला, हे फक्त क्वालिफाईंग म्हणजे तुम्हाला खरंच 30-40 ची स्पीड आहे की नाही एवढंच फक्त त्याच्यात तपासलं जातं. आलं लक्षात? ओके. बेलीफ लिपिकसाठी मी जे तुम्हाला वरती सांगितलं, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन, ह्यांना ही चाचणी द्यावी लागत नाही. बाकी सगळ्यांना द्यावी लागते. SC ST OBC ओपन, त्याच्यानंतर NT, हे सगळे जे नॉर्मल आहेत, महिला, खेळाडू, ह्या सगळ्यांना द्यावं लागतं. आलं लक्षात? ओके. सर मी खेळाडू आहे, मला 2 वर्षाची सूट नाही. आलं लक्षात? ओके. येस, अशा पद्धतीचा भाग आहे. मग पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत, त्याच्यासाठी तुम्ही आपला MPSC ची प्रोफाईल असते, ती प्रोफाईल बनवलेली पाहिजे. माझं म्हणणं आहे तुम्हाला आता लगेच प्रोफाईल बनवा, म्हणजे 14, 15, 16 तारखेला तुम्हाला ताबडतोब अप्लाय करता येईल. प्रोफाईल बनवण्याची प्रक्रिया तशी सोपी आहे, पण नीट टप्पा बाय टप्पा करत जावं लागतं. फोटो प्रॉपर पाहिजे, सही प्रॉपर स्कॅन झालेली पाहिजे, अशा पद्धतीने ते व्हावं लागतं. म्हणून टप्पा बाय टप्पा ते पटपट पटपट करून टाका. प्रॉपर फोन नंबर, प्रॉपर ईमेल ID टाका, जे विसरून जाणार नाहीत तुम्ही. अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये तुम्ही टाका. आलं लक्षात? ओके. हे सगळं त्याच्यावरती OTP येणार असतात फोन नंबरवरती आणि ईमेल ID वरती. ते OTP जे आहेत ते नीट बघा. ओके. मग विहित कागदपत्र, प्रमाणपत्र अपलोड करणे, हे वाले सगळे मुद्दे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला लागतील. कुठले प्रमाणपत्र कसे चालतील, काय चालतील, ते सगळ्यांची यादी इथे दिली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पटकन स्क्रीनशॉट काढू शकता. आलं लक्षात? ओके. काय काय आहे, कशा पद्धतीने ते अपलोड करायचे, ते सगळं तुम्हाला इथे सांगितलंय. ओके. काय PDF मध्ये आहे, हे सगळं PDF मध्ये अशा पद्धतीने. आलं लक्षात? ओके. येस. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे सगळेच्या सगळे बघा, या इथे काय दिलंय. आलं लक्षात? मिनिमम 50 KB, मॅक्सिमम 500 KB. खूप मुलं काय करतात, साईज कमी करायच्या नादामध्ये त्याची साईज लिटरली 17 KB, 18 KB, 22 KB असं करून टाकतात. नाही चालत. 50 KB पाहिजे मिनिमम साईज. मॅक्सिमम अर्धा MB पर्यंत साईज चालते. आलं. सगळे तुमचं नाव बदललं असेल तरी सर्टिफिकेट, SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, ओके, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन वगैरे वगैरे वगैरे, असं सगळं जे आहे हे कागदपत्र जे आहेत, हे कागदपत्र उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रकरण क्रमांक 4 आणि प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणं अनिवार्य आहे. आलं लक्षात? ओके. परीक्षा शुल्क किती आहे हे पण तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. ओपन कॅटेगरीसाठी, सर्व प्रकारच्या रिझर्व्ड कॅटेगरीसाठी, माजी सैनिकांसाठी. आलं लक्षात? ओके. येस. सर मी स्पोर्ट्सवाला आहे, मग स्पोर्ट्सवाला तू कुठल्या कॅटेगरीत बसतो ते बघ. आलं लक्षात? सर मी महिला आहे, मग तू कुठल्या कॅटेगरीत बसतेस ते बघ. आलं लक्षात? ओके. अशा पद्धतीचा हा भाग आहे. शुल्क नॉन रिफंडेबल वगैरे असतं, त्याच्यामुळे त्याच्याशी संबंधित फार हे काही नाहीये. बाकी शुल्क भरण्याच्या पद्धती वगैरे सगळं 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 याच्यामध्ये दिलंय. त्याच्यामध्ये परीक्षेला अप्लाय करण्यासाठीचा कोणताही नवा भाग नाही. सो हे सगळे तुम्ही कालपर्यंत जे शंका विचारल्या त्या सगळ्या शंका ह्याच्यामध्ये मी कव्हर केलेल्या आहेत. एकही शंका सोडलेली नाही. तरी सुद्धा मी असं तुम्हाला म्हणतोय की तरी मनामध्ये काही शंका राहिली असेल तर तुम्ही या खाली कमेंट करा. ओके. की आज आणि उद्या 2 दिवसामध्ये जेवढ्या कमेंट येतील त्याला मी रिप्लाय देईन. ठीक आहे? ओके. येस. चालेल. काहीही शंका असेल तर विचारा पोरहो. परीक्षांचे फॉर्म भरा. संधी खूप छान आहे. 1333 जागा प्रिलिम्सच्या वेळेसच काढल्यात. वरून यांनी नोटिफिकेशन मध्ये इन्फॉर्म करून ठेवलेलं आहे की बाबा असं असं जर जॉब निघाला आणि अजून आम्हाला जर मागणी आली तर ती मागणी जी आहे ही मागणी आम्ही फुलफिल करणार आहोत आणि ह्याच ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. फॉर्म भरून ठेवा. आलं लक्षात? प्रिलिम्स देऊन ठेवा. प्रिलिम्स मध्ये चांगले मार्क येतील अशी व्यवस्था करून ठेवा. आलं लक्षात? उद्या चलून जर तुमच्या मनासारखं एखादं पद ऍड झालं किंवा तुमच्या मनासारख्या पदाच्या जागा वाढल्या, तुमची संधी वाढेल. बरोबर आहे? आलं लक्षात? खूप छान पद्धतीने अभ्यास होऊ शकतो. तुम्हाला खूप भरपूर वेळ मिळणार आहे. बघा आता फक्त ऑक्टोबर महिना चालू आहे आणि या ऑक्टोबर महिन्याच्या नंतर तुम्हाला पुढे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी एवढे पूर्ण महिने मिळतात. ऑक्टोबरचे सुद्धा 20 दिवस मिळतात. आलं लक्षात? ओके. आणि फेब्रुवारीमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर दिवस अजून मिळतात. आलं लक्षात? ओके. सो एवढे दिवस तुम्हाला सगळ्या अभ्यास करायला मिळणार आहेत. ते फक्त प्रिलिम्सला, मेन्सला अजून एक्स्ट्रा अभ्यास करता येणार आहे तुम्हाला. ठीक आहे. सो फॉर्म भरायला पाहिजे. जेवढ्या लोकांनी फॉर्म भरले तेवढ्या सगळ्यांनी मला नक्की इन्फॉर्म करा की सर आम्ही फॉर्म भरलाय आणि अभ्यासाला लागलोय. ओके. तुमच्या अभ्यासासाठी माझ्याकडून आणि आमच्या फिजिक्सवाला MPSC वाला टीमकडून खूप खूप शुभेच्छा.
काहीही शंका असतील तर आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट समजत नसतील, काही नसतील, कमेंट करा. आमच्यापैकी कुठल्याही टीचरला, टीम मधल्या कोणाला, मेंटॉरला, ओके, तुम्ही जर पेड बॅचेस मध्ये असेल तर तुम्हाला मेंटॉर्स मिळाले असतील, आहे की नाही, त्यांना कुणालाही फोन करा. ओके, आम्ही सगळे लोक तुमच्यासाठी आहोत. आलं लक्षात? ऑल दी बेस्ट. छान अभ्यास करा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. कुठल्याही शंका असतील तर इन्फॉर्म करा. तुमच्यासाठी सिलेबस आणि परीक्षा पॅटर्न हे एक्सप्लेन करणारा पार्ट लवकरच येणार आहे. तोपर्यंत आपण इथे थांबूया. काही शंका असतील तर विचारा मला. जय हिंद, जय भारत.